विशेष अधिवेशनामध्ये कायदा करून मराठ्यांना आरक्षण देणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। पण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करावाच लागणार या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। तर विशेष अधिवेशनातून काहीच साध्य होणार नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय। पाहूयात। विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा। शिवनेरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। पण सगळे सोयऱ्यांचा कायदा करावाच लागणार, जरांगे पाटील ठाम। शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली। ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाचा कायदा विशेष अधिवेशनात मंजूर केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। पण सगळे सोयऱ्यांचा कायदा हवाच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। तर विशेष अधिवेशनानं काहीच होणार नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केलाय। उद्या विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी। ओबीसी किंबहुना इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता, इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या आज होईल। आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे। अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकतात की आम्ही चर्चा करणार आहेत 20 तारखेला किंवा 21ला। आम्ही 21चीच वाट बघणार आहेत। जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळे त्यांना ते मिळतंय। परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही, तर असं होणार नाही। तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे। नसता 21ला आंदोलनाची दिशा ठरणार आहे, मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं। याने काही होणार नाही। हा विषय राज्याचा नाहीच आहे, हा केंद्रातला विषय आहे, सुप्रीम कोर्टातला विषय आहे। मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाहीत। हे सगळं भुलवलं जाते बरं का, यातनं हाताला काही लागणार नाही। मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं होतं ना की होणार नाही म्हणून। गेल्या 5.5 महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। उद्याच्या अधिवेशनात या आंदोलनाला यश मिळेल अशी चिन्ह आहेत। मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मात्र नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी कायदा करावा अशी आग्रही मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। त्यातच उद्याच्या अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळेल हे जवळपास निश्चित झालंय। पण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊनही सगळी सोयऱ्यांचा विषय सरकारनं मार्गी लावला नाही तर आंदोलन सुरूच राहणार अशी शक्यता दिसते। मोठ्या आंदोलनानंतर हे अधिवेशन पार पडते, त्यामुळे या अधिवेशनात आरक्षणाबाबतच्या सगळ्या मुद्द्यांवर सर्वच आमदारांनी भक्कमपणे बाजू मांडावी अशी विनंतीही जरांगे पाटलांनी केली। तर सरकारला आरक्षणासाठी थोडा वेळ द्यायला हवा असं संभाजीराजेंनी म्हटलंय। त्यावर 6 महिने दिले, बराच कालावधी दिला असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। जरांगे पाटलांची जी मागणी आहे ते कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळावं। मला वाटतं सरकारने नोटिफिकेशन काढलेले, त्याला आपण सरकारला थोडा वेळ देणं क्रमप्राप्त होतो। सरकारने जे आता मागासवर्गीय आयोग स्थापन केलेले आहे, मी हे 2 वर्षापासून मागं लागत होतो। कौतुक आहे सरकारचा, उशीर झाला असला तरी त्यांनी केलं, पण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये कसं टिकणार ह्याच्यासाठी त्यांनी होमवर्क केलं आहे का? मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की काय त्रुटी होत्या मागच्या वेळी आणि त्या त्रुटी कशा सोडवता येतील। आता लय वेळ दिलाय आपण, 6 महिन्याचा वेळ दिलाय। राज्य पण साक्षीदार आहेतच ना। 6 महिन्याचा वेळ म्हणजे हा लय झाला, आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी 3.5 महिने झाले। हा लय वेळ, किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा। सगळे सोयरेचा अध्यादेश 26 जानेवारी रोजी काढण्यात आला, पण त्याची अंमलबजावणी सरकारनं अद्याप केली नसल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। त्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे विशेष अधिवेशनात मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दिलं तरीही सगळे सोयऱ्यांचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत जरांगे माघार घेण्याची शक्यता फारच कमी दिसते।
माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली सराटी.